नमस्कार, मी एम काझी. आजच्या व्यवस्थापनाच्या लेक्चरमध्ये व्यवस्थापनाचा अर्थ आणि आवश्यकता काय आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय हो, तर कोणतीही विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतात, योजना आखाव्या लागतात आणि त्या योजनेची कार्यक्षमतेने अंमलबजावणी करणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. तसेच ते विशिष्ट कार्य करण्याचा काहीतरी उद्देश सुद्धा असतो. उद्देश साध्य करणे आवश्यक असतं. म्हणून नियोजित कार्याची योजना तयार करणं, ते आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, त्या परिस्थितीचा अंदाज करणं, त्या कार्याचे उद्देश ठरवणं आणि ठरवलेल्या योजनांची अंमलबजावणी करून अंमलबजावणीवरती देखरेख ठेवणं, या एकंदरीत प्रक्रियेस आपण व्यवस्थापन असे म्हणतो. पुन्हा जर एखाद्या विचारपूर्वक ठरवलेले काम योग्य वेळी, योग्य गतीने आणि योग्य पद्धतीने, योग्य साधनांच्या आधारे ठरलेल्या वेळेत पूर्ण करून घेणे, यालाच आपण सोप्या भाषेमध्ये व्यवस्थापन असं म्हणतो. व्यवस्थापन ही एक सर्वत्र लागू होत असली तरी व्यवसायाच्या दृष्टीने या क्रियेला सर्व अंशाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे व्यवस्थापन ही संज्ञा व्यवसायाशी खूप निगडीत आहे. कारण या अर्थाने व्यवसाय व्यवस्थापन या संज्ञेच्या अनुषंगाने अभ्यास व विवेचन आपण करताना कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवसाय करत असताना आर्थिक क्रिया ही खूप महत्त्वाची आहे. या आर्थिक क्रियेमध्ये वस्तू अथवा सेवांचे उत्पादन व त्यांची खरेदी विक्री या दोन्ही क्रियांचा समावेश होतो आणि उत्पादनाची अथवा विनिमयाची क्रिया अर्थातच अर्थप्राप्ती करण्याच्या हेतूनेच केली जाते. आणि दुसरा जर सांगायचं झालं तर नफा प्राप्त करणे हा आपला दुसरा हेतू असतो व्यवस्थापनाचा. म्हणजेच काय की व्यवसाय म्हणजे उदरनिर्वाहासाठी अर्थप्राप्ती व्हावी म्हणून वस्तू अथवा सेवांचे उत्पादन विनिमय करणारी एक आर्थिक क्रिया आहे. तर या अर्थप्राप्तीसोबतच व्यवसाय करण्याचे इतर अनेक दुय्यम उद्देश देखील असतात की ग्राहकांची पूर्तता व्हावी, ग्राहकांचे सॅटिस्फॅक्शन व्हावं, त्यांना समाधान लाभावं, गुडविल इन्क्रीज व्हावं, कोणाचं तर इंडस्ट्रीजचं नावलौकिक मिळवणं, हे देखील खूप मोठं त्याच्या पाठीमागचं एक म्हणजे उद्देश असतो, ऑब्जेक्ट असतो. व्यवसाय विस्तार करणं किंवा त्याचा विकास करणं किंवा एखाद्या वेळी अर्थव्यवस्थेला गती देणं किंवा राष्ट्राचा विकास इनडायरेक्टली कुठेतरी घडवून आणणं, हा त्यांच्या पाठीमागचा एक दुय्यम उद्देश असतो. त्याच पद्धतीने मानवी जीवनाच्या सामाजिक आणि राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, विज्ञानविषयक क्रियांसाठी सुद्धा व्यवस्थापन शास्त्राचा वापर होऊ लागला आणि त्या दृष्टीने व्यवस्थापन ही एक सर्वव्यापी संकल्पना बनत गेली पुढे जाऊन. मग पूर्वीचा जर आपण विचार केला की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा होत्या, पण अन्न आणि निवारा या दोन गोष्टीबाबत अधिक तीव्रता जाणीव झाल्या तेव्हा व्यवस्थापनाच्या संकल्पनेचा उगम झाला असे आपल्याला आढळून आलेले आहे किंवा असे आपण अभ्यासामध्ये देखील अभ्यासलेले आहे. अन्नासाठी शिकार करण्याच्या कार्यामध्ये त्यांनी व्यवस्थापन संकल्पनेचा उपयोग केला, कारण धारदार शस्त्र, तीर, भाला, चुरा इत्यादी तयार करण्यासाठी देखील व्यवस्थापन खूप महत्त्वाचे होते आणि प्राण्यांची पळवण्याची गती आणि अंतर आणि शस्त्रांची गती यांचा मेळ घालून शिकार करणे यात तो प्रावीण्य झाला. म्हणजेच काय, आपल्या शिकार करण्याच्या कार्याने नीट व्यवस्थापन करीत होता. अर्थात त्यावेळी त्या व्यवस्थापनाचे काहीतरी ज्ञान होते का, नव्हते, पण मानवाने कसं तरी ते निर्माणच केलं. आपल्या उत्क्रांतीच्या विभिन्न अवस्थामध्ये समूह असेल, ग्राम असेल, कुटुंब असेल, समाज असेल, राज्य असेल आणि राष्ट्र असेल, या सर्व व्यवस्थापनांसाठी त्यांनी व्यवस्थापन संकल्पनेचा उपयोग केलेला आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. कारण शिकारीसोबत मासेमारी, पशुपालन, शेती या परंपरागत व्यवसायांसाठी सुद्धा त्यांनी व्यवस्थापनाचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय की एकंदरीत व्यवस्थापनाचा उगम हा मानवाच्या उत्क्रांतीपासून झालेला आपल्याला दिसून येतो. याचा पुढचा जर विचार केला तर व्यवस्थापनाची व्याख्या करताना काय करायचं, व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, तर साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी इतरांच्या प्रयत्नांना नियोजित, समन्वित करणं, प्रेरित करणं व त्यांना नियंत्रित करणं, याच कार्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. मग या व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाची वैशिष्ट्य काय हो, व्यवस्थापनाची वैशिष्ट्य काय, तर पहिलं आपल्याला सांगता येईल की इतरांकडून कार्य करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थापनामध्ये इतरांच्याकडून काम करून घेण्याची कला अवगत असणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण व्यवस्थापनामध्ये इतरांकडून, सहाय्यक अधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्यांच्याकडून अपेक्षित कार्य घडवून आणणं हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो आणि व्यवसायातील ह्युमन फॅक्टर्स
हा सजीव घटक क्रियाशील असतो आणि त्याला थोडंसं जरा मोटिवेट केलं तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला आउटपुट देतो. म्हणून इतरांकडून कार्य करून घेणं ही बाब जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. दुसरा मुद्दा येतो तो मोटिवेटिंग फॅक्टर्स, ज्याला आपण प्रेरक घटक असं म्हणतो. मग प्रेरक घटक काय असतो तर व्यवसायाचे जर नियोजित उद्दिष्ट तुम्हाला जर साध्य करायचे असतील तर सहाय्यक अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याची आपल्याला आवश्यकता असते. आणि व्यवस्थापनाला या प्रेरणा द्यावयाच्या कार्याला काय म्हणतात त्या दृष्टीने व्यवस्थापन हा व्यवसायाचा एक प्रेरक घटक आपल्याला दिसून येतो किंवा हा घटकच असतो. आणि प्रेरणेमुळे काय होतं की कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढतो आणि व्यवसायात त्यांचा सहभाग सुद्धा मनापासून वाढीस लागतो. पुढचा मुद्दा जर सांगायचा झाला तर सिस्टीम ऑफ अथॉरिटी, ज्याला आपण अधिकार पद्धती असं म्हणतो, हे देखील घटक महत्त्वाचे आहेत आपल्या व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवसायामध्ये. कारण व्यवस्थापनाला व्यवसायातील क्रियांचे नियोजन करावं लागतं, संघटन करावं लागतं, डिसिजन मेकिंग घ्यावं लागतं, डिसिजन घ्यावे लागतात, निर्देशन करावं लागतं, समन्वय साधावं लागतं आणि त्याच्यावरती कंट्रोलिंग जामपणे मिळवावं लागतं. हे सगळे अधिकार हे व्यवस्थापनाला असतात आणि आदेश देण्याचे व त्यावर हुकुमासोबत अंमलबजावणी करून घेण्याचे अधिकार हे व्यवस्थापनाला सोपवले जातात. या अर्थाने व्यवस्थापन ही एक अधिकार पद्धती देखील आहे. जर दुसरा सांगायचा तर डिसिजन मेकिंग प्रोसेस ही देखील घटक महत्त्वाचे आहे. कारण निर्णय घेण्याची प्रक्रिया की ज्याच्यावरती आपला बिझनेस डिपेंडेड असतो, पर्सनल लाईफमध्ये असू दे किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असू दे, या दोन्ही लाईफमध्ये आपल्याला डिसिजन हे घ्यावेच लागतात. आणि एक डिसिजन जर चुकला तर पूर्ण आपल्या लाईफ किंवा आपलं प्रोफेशनल लाईफ कोलॅप्स होण्याचे चान्सेस हे 100% असतात. म्हणून व्यवसाय असू दे किंवा व्यवस्थापन असू दे किंवा पर्सनल लाईफ असू दे, या प्रत्येक घटकामध्ये आपल्याला निर्णय घेण्याची प्रक्रिया एकदम ठामपणे राबवावी लागते. कारण व्यवस्थापनाला व्यवसायाच्या विभिन्न क्रियाबाबत बिनचूक परिणाम करणारे शास्त्रशुद्ध निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय योग्य वेळी घेणे आवश्यक असतात. कारण व्यवसायातील कार्याची गती विनाविलंब निर्णय घेण्यावरती अवलंबून असते. तसेच तर एकूण व्यवसायाचे भवितव्य सुद्धा या निर्णयावरती अवलंबून असतं. म्हणून व्यवस्थापनाला निर्णय घेण्याची प्रक्रिया असे देखील म्हटलं जातं. पुढचा जो मुद्दा येतो तो नेतृत्व भूमिका, ज्याला रोल ऑफ लीडर असं म्हटलं जातं. कारण व्यवस्थापनाला आपल्या कर्मचाऱ्यांच्याकडून अपेक्षित कृती आणि अंमलबजावणी करून घेण्यासाठी त्यांचे नेतृत्व करावे लागते. कर्मचाऱ्यांच्या सक्रिय प्रतिसाद व सहकार्य मिळवण्यासाठी व्यवस्थापनाला अत्यंत गतिमान नेतृत्वाची गरज असते किंवा ती भूमिका त्यांना वठवावी लागते. ही देखील जर गोष्ट विचारात घ्यायची झाली तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास करता येईल. पुढचा मुद्दा आहे की ॲक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे कार्याधिष्ठित व्यवस्थापन ही बाब खूप महत्त्वाची आहे. म्हणजे व्यवस्थापन हा व्यवसायातील क्रियाशील घटक आहे आणि आपली विहित कार्य म्हणजे रोजचीच कार्य जर बघितली तर ती थांबून चालतात का हो? नाही चालत. याच्यासाठी व्यवस्थापन सतत सक्रिय असणं महत्त्वाचं आहे. व्यवस्थापनामध्ये काय केलं जातं की क्रियाशीलता या व्यवस्थापनाचा प्राण आणि आधार असतो आणि त्याशिवाय व्यवस्थापनाचे अस्तित्व असूच शकत नाही. त्यामुळे कार्याधिष्ठित व्यवस्थापन ही गोष्ट फार महत्त्वाची ठरते. पुढचा मुद्दा येतो तो पर्पजफुल ॲक्टिव्हिटी म्हणजे त्याला हेतुनिष्ठ व्यवस्थापन म्हणतो. व्यवस्थापनाच्या प्रत्येक कार्याचा विशिष्ट हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी व्यवस्थापनाला तळमळीने प्रयत्न करावे लागतात आणि व्यवस्थापनाचे यश हे त्याने पूर्वनिर्धारित हेतू कितपत साध्य केलेले आहेत यावर मोजले जाते. म्हणून प्रत्येक व्यवस्थापन हे हेतुनिष्ठ पर्पजफुली असणं खूप गरजेचं असतं. व्यवस्थापन ही कोणी एकट्याने करायची क्रिया नाही आहे, तर ती एक सामूहिक क्रिया आहे, ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. कारण व्यवस्थापन ही एक सामूहिक क्रिया असण्यापाठीमागे व्यवस्थापनामध्ये काय असतं तर सर्व अधिकारी असतात. फक्त अधिकारीच असून चालत नाही आणि फक्त कर्मचारी देखील असून व्यवसायामध्ये चालत नाही. दोन्ही घटक आपल्याला एकत्र आणावे लागतात. म्हणून ही काय झाली की ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. आणि ही ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे की सर्वांचा प्रामाणिकपणे हातभार असणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. व्यवसायातील मुख्य व्यवस्थापकापासून शेवटच्या शिपायापर्यंत अशा सर्वांच्या कार्यावरती व्यवस्थापनाचे सक्सेस अवलंबून असतं आणि ज्याच्यासाठी व्यवस्थापन कार्य करत असतं ते म्हणजे सक्सेस. संपूर्ण व्यवस्थापन हा एक संघ असतो आणि त्या अर्थाने व्यवस्थापन हे सांघिक कार्य ज्याला टीम वर्क आहे असं आपण मानतो. पुढचा जर विचार केला तर इंटिग्रेटिव्ह प्रोसेस ज्याला मेळ साधणारी प्रक्रिया आपण असं म्हणतो. व्यवसायातील मानवी भांडवल किंवा व्यवसायातील मानवी घटक, मग त्याच्यामध्ये भांडवल आलं, कच्चा माल आला, यंत्रे, उपकरणे इत्यादी सर्व साधनांचा परस्परांशी योग्यपणे मेळ घालून काय करावं लागतात, साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून आणावा लागतो आणि योग्य मेळ प्रकारे साधल्यामुळे त्या सर्व साधनांची उपयोगिता उत्पादकता वाढते आणि व्यवस्थापनाला हा मेळ साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अत्यंत तळमळीने आणि जिद्दीने पार पाडावे लागतं. याचा पुढचा मुद्दा येतो तो
सर्वव्यापकतेचा. व्यवस्थापनामध्ये तत्त्वे असतात, तंत्रे असतात, सिद्धांत असतात, नियम असतात आणि ती सर्वत्र एकसमान लागू होतात. मग देश असू दे, खंड असू दे, उद्योग असू दे, व्यवसाय असू दे, समाज असू दे, मानव असू दे, काळ असू दे किंवा भिन्नता असेल, तर व्यवस्थापनाची तत्त्वे ही सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणे लागू होत असतात. आणि व्यवस्थापन हे काय आहे की इंटॅन्जिबल फोर्स आहे. इंटॅन्जिबल फोर्स, ज्याला आपण अमूर्त शक्ती असं म्हणतो, की व्यवस्थापन ही न दिसणारी अशी अमूर्त शक्ती आहे की व्यवस्थापनाची शक्ती, त्याची परिणामकारकता, फलव्याप्ती किंवा फलप्राप्ती ज्याला म्हणतो आपण, की संघभावना, कृतिशीलता किंवा गतिमानता, शिस्त इत्यादी बाबीमधून आपल्याला ती अमूर्त शक्ती दिसून येते. व्यवस्थापन ही एक बहुविद्याशाखीय स्वरूपाचे आहे, म्हणजेच मल्टीडिसिप्लिनरी आपण म्हणतो. व्यवस्थापन ही एक विद्याशाखा म्हणजे का आहे तर त्याचे स्वरूप हे बहुविद्याशाखी आहेत. व्यवस्थापन एक मानसशास्त्र देखील आहे, समाजशास्त्र सुद्धा आहे, मानव वंशशास्त्र सुद्धा आहे, अर्थशास्त्र सुद्धा आहे आणि इतिहास सुद्धा आहे. म्हणजे व्यवस्थापनामध्ये सर्व विद्याशाखेचं आपल्याला रूप पाहावं मिळतो. व्यवस्थापनाला एक स्वतंत्र अस्तित्व आहे, कारण व्यवस्थापन हा एक स्वतंत्र घटक असून ते स्वतंत्र अस्तित्व आहे. व्यवसाय व्यवस्थापन हे भिन्न भिन्न आहेत. व्यवस्थापनाला स्वतंत्र अस्तित्व म्हणून सार्वत्रिक मान्यता देखील दिली जाते. आणि व्यवस्थापन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, म्हणजे एकदा केले आणि थांबले म्हणून चालणार नाही, ते स्वतंत्र अखंडपणे चालूच ठेवावी लागते. आणि व्यवस्थापन ही एक गतिमान क्रिया आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहण्यासाठी ही गतिमान क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जो थांबला तो संपला, याच्यासाठी सतत आणि सतत गतिमान राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंतच बघूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये याची आपल्याला आवश्यकता का आहे, व्यवस्थापनाची का आवश्यकता आहे आणि त्याचे इम्पॅक्ट काय आहेत ते आपण बघणार आहोत. थँक्यू.